हॅलो. हॅलो. हं. नितीन भुतडा बोलता का? बोलतो. आपल्या गावामध्ये ते जे पेट्रोल पंपाचं प्रकरण सुरू आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं. हं. अ, ते आपल्या तुमच्या जातीचं असल्यामुळे तुम्ही सगळं त्याच्यावर पडदा टाकत आहे का साहेब? कोण जातीचा? ते जे सारडा जे आहे ते समजा ते तुमच्या जातीचं असल्यामुळं म्हटलं. कोण बोलता तुम्ही? मी दिनेश पाटील बोलतो. बर. सारडाचा काय संबंध आला? ते तुमच्या मारवाडी जातीचं असल्यामुळे त्याच्यावर तुम्ही म्हणजे काय पडदा वरदा टाकत आहे अशातला काही भाग आहे का म्हटलं? छत्रपती शिवाजी महाराज मारवाड्याचे नाही आहे का? तेच म्हणताय मी की छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे आराध्य दैवत आहे. मग याच्यामध्ये असं ते तुमच्या जातीचं असल्यामुळे तुम्ही त्याच्यावर पडदा टाकत आहे का बा? हे माझा प्रश्न आहे तुम्हाला. मी जर पडदा टाकत आहे, तुमचं असं मत आहे, तर बाकीचे जे लोक आहेत त्या लोकांना त्याला तिथून काढण्यासाठी कोर्टात जाण्यापासून इतर सगळ्या गोष्टी करण्यापासून मी रोखलं का? अरे नाही, पण याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे का? फालतू आता त्या लोकांना जेलमध्ये टाकणं, हे करणं, ते करणं. त्यांना ऐका ना. शुभम पाटील, तुम्ही जे बोलत आहात त्या लोकांना जेलमध्ये टाकणं, हे जर का समजा आम्हाला जर का काही करायचं असतं, आमच्यात जर का समजा सत्तेचा माज असता, तुमचं जे आमच्यावर तुम्ही जे बोलत आहात ना, तशा गोष्टी जर आम्हाला करायच्या असत्या तर आम्ही त्यांना आंदोलनच करू दिलं नसतं. आम्ही मग प्रशासनावर सरकारचा याचा त्याचा दबाव आणून त्यांना बसूच दिलं नसतं. अरे पण मला एक 6 महिना बसले ना ते. अरे पण मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला काय यांनी मतदान नाही केलं का? छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे जे भक्त आहेत सगळ्यांनीच केलं. मग तेच म्हणतो मी तुम्हाला, तुम्ही सत्ताधारी आहे, तुम्ही काहीतरी मार्ग काढायला हवा ना त्याच्यावर. मार्ग काढला तुम्ही तेच तर म्हणतो, तुम्ही अपूर्ण माहितीच्या आधारे बोलत आहात. त्याच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी मी या विधानसभेचे सन्माननीय आमदार, एसडीओ, त्या पेट्रोल पंप मालकाला बोलावलं, त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं, त्यांच्याशी सगळं बोललो. त्याच्यानंतर त्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकारामध्ये हा सगळा विषय आहे. भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही फोन केला. गडकरी साहेब स्वतः बोलले. गडकरी साहेबांनी त्यांना सांगितलं की बाबा तिथं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी तो पंप जे कॅबिन आहे तुमचं, ते कॅबिन तुम्ही त्या ठिकाणाहून हटवलं पाहिजे. पण सगळ्या प्रोसेस होण्यासाठी काही ना काही कालावधी लागेल ना. मनात आलं हटवलं असं नाही होत. त्याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह डिपार्टमेंटची एनओसी लागते. बरं, मग ते कालचं जे त्यांचं उपोषण उठवलं तेव्हा कुठे होते तुम्ही? कोण? तुम्ही? मी माझ्या कामात होतो साहेब. इथं कसं दिसून येतं माहिती आहे का? तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता मी. एक तर ते समोरचा माणूस आहे मारवाडी, तुम्ही बी मारवाडी, तुम्ही त्याच्याकडून काहीतरी खाऊन पिऊन असल्यासारखं दिसतंय तुम्ही. बाबा तो जर मारवाडी आहे ना, तर त्यांनी आतापर्यंत त्याच्या याच्यात एखाद्या मारवाड्याच्या करंगळीवर मुतला असेल तर उमरखेडमध्ये माहिती घ्या ना. मारवाडी, मी काय म्हणतो, मारवाडी 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 असलो म्हणजे मी काय पाप केलं का? मारवाड्यात जन्मलं होतं. अरे पण तुम्ही आता या ज्या गोष्टी सांगत आहे, पण आता तुमच्यावर तुम्ही वाले लोकप्रतिनिधी आहे, मग तुम्ही तुमची भूमिका लोकात मांडायला पाहिजे ना. लोकाला माहित नाही का? एक गोष्ट तुम्हाला प्रश्न आहे माझा. तुमचं ऐकलं ना मी. माझं ऐका आता. मला एक गोष्ट सांगा, त्या पुतळ्याकरता निधी कोण आणला? तुम्ही आणला. मी आणला. तो पुतळा ज्यावेळी 2015ला मी निधी आणला, त्यावेळी या नगरपालिकेवर काँग्रेसची सरकार होती, काँग्रेसची सत्ता होती. मग काँग्रेसवाल्यानं 2015 पासून तर 2016 पर्यंत 1 वर्षामध्ये पुतळ्याला जागा पाहण्याचं तरी काम केलं का? त्यानंतर आम्ही जागा निवडली, काही लोकांचा त्या जागेवर पुतळा करायला विरोध होता. दुसरी जागा जी पर्याय दिला, त्या पर्यायावर पुतळा करण्यासाठी अडसर होतं. तिथल्या 4 दुकानदार कोर्टात गेले होते. ते 4 दुकानदार कोर्टात गेलेले होते. त्यांनी कोर्टात केसेस टाकल्या होत्या. त्या कोर्टातून पुढच्या कोर्टातून हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात 15 वर्ष 20 वर्ष कोर्टातच गेले असते. त्या दुकानदाराला कन्व्हिन्स करून त्यांना पर्याय देऊन, थोड्या वेळासाठी टेम्पररी पर्याय देऊन त्यांना तिथून दुकानाहून कोण काढलं? कोणी काढलं? तुम्ही समजा. मी काढलं. मग मी जर एवढा सगळा इनिशिएटिव्ह घेतला, पुतळ्याला निधी मी आणला, उर्वरित पुतळ्याला जे काही कमी पडत होता निधी, त्या ठिकाणी पुतळा आपला असा झाला पाहिजे की महाराष्ट्रात असा पुतळा कुठं नाही असं लोकांना म्हणलं पाहिजे, असा दृष्टिकोन ठेवून त्याला पुतळ्याला पैसे कमी पडत होते, त्याच्यावर अत्याधुनिक लाइटिंग वगैरे करायची होती. पुन्हा 70 लाख रुपये आता मीच आणले. एवढं सगळं केल्याच्या नंतर मलाच जर तुम्ही खलनायक ठरवत असाल तर लोक काय एवढे येडे आहे का?
या लोकाला राजकारण करायचं आहे, माझं नाव खराब करायचं आहे. माझ्याशी कुठल्याही विषयावर हे लोक कॉम्पिटिशन करू शकत नाही. माझ्याशी लोकांच्या समाजाच्या कामावर कॉम्पिटिशन करू शकत नाही. माझ्यासोबत विकासाच्या कामावर कॉम्पिटिशन करू शकत नाही. म्हणून मला जातीमध्ये गोवण्याचा प्रयत्न करता का तुम्ही? माझा प्रश्न आहे, आता तुम्ही माझं ऐकून घ्या, मी तुमचं ऐकलं. ज्यावेळी तो हर्षल जाधव नावाचा पोरगा मराठा समाजाचा पोरगा होता, त्याला ऍडमिशन करायचं होतं MBBS ला. सेकंडला त्यांनी नीट देऊन नीट मध्ये पास झाला. MBBS ला ऍडमिशन करायचं होतं. जे मराठा समाजाचे नेते आहे रामदेव सरकर यांच्या MPS अकॅडमीवर 7,000 रुपये महिन्यानं काम करणारा तो पोरगा होता. त्याच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली का? मी घेतली ना. मी करून दिलं ना त्याचं ऍडमिशन 4 लाख रुपये भरून. तेव्हा मी मारवाडी नव्हतो का? तुम्ही एवढं मला बोलत हा मारवाडी. मी मारवाडी समाजात जन्मलो, हे माझं काय पाप आहे का माझं? ते ऐका ते तुमचं सगळं बरोबर आहे साहेब. मला ती गोष्ट मानायची नाही, मला ती गोष्ट सांगायची नाही. मी तुम्हाला जे गोष्ट सांगत आहे, इथं कसं आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, आम्ही जनता तुम्हाला प्रश्न विचारणार. बरोबर, विचारा ना. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. मग मी तुम्हाला तेच म्हणताय की यामध्ये तुम्ही तुमची स्पष्ट भूमिका जी आहे ना, जी आता माझी घ्या ना, मग तुम्ही सांगायला हवं. अरे हो बाबा, मी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, लोकांना सगळं माहित आहे, सगळ्या गोष्टी आहे. ज्या लोकांना राजकारण करायचं, काल तो तिथं जैन वकील एवढा बोलत होता. त्या जैन वकील एवढा विधी तज्ञ आहे, उमरखेडचा हुशार तज्ञ वकील आहे, त्यांनी का कोर्टात नाही गेला? मग आतापर्यंत 2 महिन्यापासून तो पंप जर त्या ठिकाणी इलिगल चालू होता, तर त्या वकिलाला कोणी रोखलं होतं का कोर्टात जाण्यापासून? एवढ्या शहाणपणाच्या गोष्टी सांगून समाजाच्या लोकांना भडकवायला तर त्याची काय अक्कल मार खाल्ली होती का? 2 महिने कुठं शेण खायला गेली होती का अक्कल त्याची? मुतडा साहेब, मला एक गोष्ट समजते बघा, तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधी आहात. जनतेचे प्रतिनिधी आहात म्हणजे आम्ही काय चुकीचा आरोप ऐकून घ्यायचा का आमच्यावर? चुकीचा आरोप नाही, आम्ही प्रश्न तुम्हालाच करणार. तुम्ही काही ना काही करून ते मार्गी लावा. प्रश्न करणार तर प्रश्नाचं उत्तर सुद्धा देणार. मी जे तुम्हाला प्रश्न केले त्यातला एक जरी प्रश्न माझा चुकीचा असेल तर मला सांगा ना. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही? सारडाला तुम्ही सारडा येऊन जाऊन सारडा मारवाडी आहे, मी मारवाडी आहो म्हणजे माझं पाप आहे का ते? अरे सारडा, तुमच्या माहितीसाठी, सारडा त्याच्या जीवनात त्याच्या बापाचा नाही झाला तर माझा काय होणार आहे? जन्म देणाऱ्या बापाचा नाही आहे ते, आणि मी कशाला त्याला प्रोटेक्ट करू? अरे बाबा, कायद्याचा अधिकार आहे त्याला. त्याच्यामध्ये बर्मा सेल नावाचा एक ऍक्ट आहे. त्या ऍक्ट मध्ये 1975च्या कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की त्या ठिकाणी एखाद्या पेट्रोल पंपाला जागा जर लीजवर दिली असेल तर ते लीजवर दिलेली जागा त्या ठिकाणी डिनाय करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्याला किंवा शासनाला नाही आहे. त्याला प्रोटेक्शन आहे. मी काय करू शकतो त्याच्यामध्ये? मी स्वतः ऑब्जेक्शन घेतलं SDO कडे की त्याला तुम्ही त्या ठिकाणी लीज वाढून देऊ नका. अजून काय करणार? मी काय हनुमानासारखी छाती फाडून दाखवू का मी आता? एवढी गोष्ट आहे का? बरं, माझं एकच म्हणणं आहे बघा, तुम्ही काही ना काहीतरी करा. जसं तुम्ही ते निधी आणला तुम्ही म्हणताय ना, तसं आता हे प्रश्न शिवाजी महाराज पाटील निधी आणलाय म्हणत नाही आहे. तुम्ही या, तुम्हाला एव्हिडन्स सह सगळ्या गोष्टी देतो. नाही आम्हाला आरोप करायला काही लागत नाही. मी तुम्हाला काय सांगत आहे, मी फक्त हनुमानासारखी छाती फाडून दाखवू शकत नाही. तुम्हाला किती मराठा समाजाचे पोरं दाखवू? ज्या मराठा समाजाच्या पोराचं शिक्षण मी घेत आहो तेव्हा दिसत नाही का मी मारवाडी आहो म्हणून? बरं, मग मागच्या 4-5 दिवसापासून हे एवढे जे तुमच्यावर आरोप प्रतिआरोप सुरू आहे ते बाकीचे सगळे बोलत आहेत, तेव्हा तुम्ही का बरं नाही बोलले? मग अरे बाबा, प्रत्येक कोणाकोणाच्या तोंडावर हात ठेवू? काल त्या देशमुखच्या पोरासाठी मला सतीश सुरोशे नावाच्या एका पोराचा फोन आला होता. मी ठाणेदाराला बोललो, मी रेकॉर्डिंग दाखवतो या तुम्ही. मी ठाणेदाराला बोललो की बाबा तो पोरगा मायनर आहे, त्याला तुम्ही चार्जर द्यायसाठी आलेल्या पोराला कसं काय उचललं? ठाणेदारांनी सांगितलं की त्याचा मारतानाचा माझ्याकडे व्हिडिओ आहे. त्यांनी नाकावर बुक्की मारली, आमच्या पोलिसाचं नाक फ्रॅक्चर केलं, त्याच्या नाकातून सतत रक्तस्त्राव चालू आहे. अरे असं जर असताना, आमच्या पोलिसाचं रक्त काढलेलं असताना तुम्ही जर म्हणत असाल त्याला सोडा, आम्ही कसं सोडणार आहे? काय उत्तर देऊ मी त्याला? तुम्हाला एक गोष्ट सांगतो पाटील, कोणतीही गोष्ट आपण बोलण्याच्या पूर्वी त्या गोष्टीच्या मागची पूर्ण पार्श्वभूमी, पूर्ण माहिती घेऊन आपण बोललं पाहिजे. तुम्ही माझ्या समोरासमोर या, मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवायला तयार आहे. कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीमध्ये निव्वळ मला बदनाम करायचं म्हणून कोणी करत असेल तर त्याला काही नाही. लोक आता दूधखोळे राहिलेले नाही, लोकांना सगळं समजते कोण काय करत आहे काय नाही. जनप्रतिनिधी आहे म्हणून लोक तुम्हाला बोलतात, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारणार ना लोक. अरे बाबा, बोलतात तर काही बोलणार का? मला मी जे तुम्हाला प्रश्न केले त्याचं उत्तर द्या ना. मी एवढ्या मराठा समाजाच्या पोराचं शिक्षण घेत आहो, इतक्या पोरांना शिकवत आहो, त्या लोकांना मदत करत आहो. इतके मराठा समाजाचे लोक माझ्याकडे दिवसभरामध्ये येतात, प्रत्येक माणसाचं काम करतो, तेव्हा माझी जात नाही दिसत का?
किंवा छत्रपतीच्या आड राजकारण करायचं आहे तुम्हाला, म्हणून मला गोवता का त्याच्यामध्ये? बरं, मी एक काय म्हणताय साहेब, मला फक्त एवढी गोष्ट माहिती आहे, मला फक्त एवढी गोष्ट करून द्या तुम्ही, त्याच्यातला काही ना काहीतरी लवकरात लवकर मार्ग तुम्हाला एक सांगतो, मार्ग मीच काढल, मीच त्या ठिकाणी ते बोलल. आणि तुम्हाला सांगतो, कायदेशीररित्या जर त्याचं कॅबिन तिथून हटलं नाही तर त्या ठिकाणी त्या कॅबिनवर बुलडोजर चालवायला सुद्धा मी जाईल, एवढी धमक माझ्यामध्ये आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जर का इलिगल काम करायचं काम पडलं तरी करण्यासाठी नितीन भुतळा समर्थ आहे. मला कोणी शहाण पण शिकवायची गरज नाही आहे. बरोबर, हीच भूमिका मला अपेक्षित आहे साहेब आपल्याकडून. आणि कुठेही तुम्हाला सांगतो पाटील, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठेही जात आणायची नाही. प्रत्येक ठिकाणी जात आम्ही कधी जात पाहत नाही, कधी पात पाहत नाही, कधी धर्म पाहत नाही. उमरखेडच्या मुस्लिमासाठी ईदगाला 70-80 लाख रुपये देणारा सुद्धा नितीन भुतळा आहे. आम्ही कधी जातीपातीचं राजकारण करत नाही. आम्हाला मोदीजीनं सांगितलेलं आहे, सबका साथ सबका विकास. साहेब, मी तुम्हाला काय म्हणताय, कसं आहे, तुम्हाला सगळ्यात आमच्या मराठा जाताना आमच्या मराठी बांधवांनी पण तुम्हाला वोट केलेला आहे, तुम्हाला ही पण गोष्ट लक्षात असायला हवी. त्याच्याचमुळे काय म्हणतो, मराठा समाजाने नाही, मराठा समाजाने भरभरून केलेला आहे आम्हाला, भरभरून मतदान केलेलं आहे. आणि मराठा समाजाचा एकट्याचा छत्रपती शिवाजी महाराज नाही आहे, या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा छत्रपती शिवाजी महाराज आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. बरं, मी तुम्हाला तेच म्हणताय साहेब, आमच्या माणसासाठी आमचा कुठेतरी जीव दुखतो म्हणून तुम्हाला फोन केला. तुम्ही फक्त आमच्यासाठी एवढी तुम्ही तुमची स्पष्ट भूमिका मांडा. तुम्ही माझी भूमिका स्पष्ट आहे. मला काही त्याच्यासाठी माझी भूमिका जगजाहीर करायचं काम नाही. जे काल तुम्हाला काल जे लोक भडकवत होते, जे लोक तुम्हाला सांगत होते, त्यांना प्रश्न विचारा ना. विचारा त्या जैन वकिलाला की तू 2 महिने काय झोपला होता का? त्याला जर का समजा कोर्टात जाण्यासाठी वकिलीची फीस लागत असेल तर मी फी द्यायला तयार आहे. त्याला म्हणा जा कोर्टात सारण्याच्या विरोधात, त्याच्यात धमक असेल तर. काहीतरी बोलायचं, कायद्याचं नॉलेज असताना लोकाला उल्लू बनवायचा प्रयत्न करायचा, राजकारण करायचं. ते स्वतः नगरसेवक होता ना 2000, ऐकून घ्या, ऐका माझी गोष्ट. 2011 ते 2016 तो जैन वकील नगरसेवक होता नगर परिषद मध्ये. गोळ्या खेळल्या का त्यानं? का केलं नाही तेव्हा त्यानं? शिवाजी महाराज या पुतळ्यासाठी जागा का नाही त्यानं राखीव केली? छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्सचं बांधकाम त्याच्या कार्यकाळात झालं, त्यावेळी त्यानं छत्रपती चौकामध्ये का तिथं जागा दिली नाही? जागेचा ठराव घेतला, जागा का ठेवली नाही? 17 दुकानापैकी एका दुकानाची जर 2-2 फूट त्यानं त्या ठिकाणी जर जागा कमी केली असती, 17 दुनी 34 फूट जागा राहिली असती, पुतळा उभा राहिला असता. जे आज त्या ठिकाणी बोलत आहे, जैन वकील असेल, नंदकिशोर अग्रवाल असतील, किंवा जे लोक आज त्या ठिकाणी त्या पुतळ्याच्या समर्थनार्थ बोलत आहे, त्यांनी काय झक मारली का सभागृहामध्ये? तेव्हा तुम्ही का विचारलं नाही त्यांना की तुम्ही चौकाचं नामकरण केलं तर पुतळ्यासाठी जागा का ठेवली नाही? हा प्रश्नच निर्माण झाला नसता त्या ठिकाणी. ज्या व्यक्तीनं केलं पाटील, त्याच्याकडे बोर्ड दाखवणं सोपं आहे. या ठिकाणी आम्ही मागच्या 8 वर्षामध्ये या गावाचं रंगरूप पलटवण्याचं, या गावामध्ये सगळ्या समाजाला घेऊन चालण्याचं काम केलं. मला त्या गोष्टीशी माझ्यासोबत स्पर्धा होत नाही, म्हणून मला जातीमध्ये गुंतू नका. मी कोण्या एका जातीचा नाही आणि मी कधी जात-पात मानत नाही. मी प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक घटकासाठी काम करतो. 24/7 इथं उपलब्ध असणारा माणूस आहे मी, आणि लोकांना मदत करणारा, प्रत्येक वेळी कोण्या जातीपातीचा आहे हे पाहून न पाहता मदत करणारा माणूस आहे मी. मला जातीपातीमध्ये गुंतवू नका, तुम्ही जे कोणी असाल ते. ऐका तुम्ही जे बोलायले ते आहे आता बरोबर. फक्त माझं एकच म्हणणं होतं साहेब की ते तेल प्रकरण लवकरात लवकर तुम्ही आता निपटून द्या. तुम्ही जनप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला म्हणजे त्याला ऐकून घ्या, त्याला कायदेशीर प्रक्रिया आहे. ती कॅबिन जर तिथून हटवायची असेल तर त्याला बीपीसीएल कंपनीची एनओसी लागते. एनओसीच्या नंतर त्याला एक्सप्लोजिव्ह डिपार्टमेंटची परवानगी लागते. या म्हणजे देशाचे मंत्री नितीन गडकरी साहेब स्वतः त्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या रिजनल मॅनेजरला त्यांनी सांगितलं, अशा पद्धतीनं त्या गावामध्ये जनक्षोभ उसळत आहे, तुम्ही ताबडतोब त्या ठिकाणी ती प्रक्रिया चालू करा. त्यांनी प्रक्रिया चालू केलेली आहे. येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये ती कॅबिन त्या ठिकाणी हटवू आम्ही. बरं, मग मी तुमच्यावर भरोसा ठेवू या गोष्टीसाठी? माझ्यावर भरोसा ठेवायचं कामच नाही हो. जे बोलते ते करते नितीन भुतळा. नितीन भुतळाचं नावच काफी आहे. जे बोलला ते केलेलंच आहे आजपर्यंत, हे सुद्धा नितीन भुतळाच करल. कोणाला काय राजकारण करायचं आहे करून द्या, लोक काही दूध खुळे नाही आहे. बरं, ते तेवढंच माझं म्हणणं होतं की ते फक्त तेवढं प्रकरण जे आहे ते लवकरात लवकर करायला हवा. काऊन तर शिवाजी महाराज संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत आहे साहेब. तुम्हाला ही गोष्ट माहित असेल. तुम्ही देशाचे नाही आहे, भारतावर नका. आराध्य दैवत, जगाचं आराध्य दैवत आहे छत्रपती. का भारतावर नेता? तुम्ही तर लिमिटेड करता तुम्ही छत्रपतीला. महाराष्ट्राचं, मराठ्याचं असं नाही आहे. एका जातीचा छत्रपती शिवाजी महाराज नव्हता. सगळ्या समाजाला घेऊन चालायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. पाटील, कृपा करून छत्रपतीला लिमिटेड बनवू नका कोणाचं. बरं, तू साहेब, तर मला फक्त एकच माझी एवढी विनंती आहे आता तुम्हाला, तुम्ही फक्त ते लवकरात लवकर करून द्यायला हवा ते मुद्दा.
करू आम्ही. ठीक आहे. जय शिवराय.